नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या आजची चव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी मस्त तुम्हाला एकदम टेस्टी आणि भन्नाट रेसिपी घेऊन आली। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण झटपट रेसिपी पाहून घेऊया। मी हरभऱ्याची डाळ रात्री भिजत घातली होती। आता 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून मी अर्धी मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे दळण्यासाठी, बघू शकतात। आणि एवढी डाळ मी अख्खी काढून ठेवलेली आहे। चला तर मग आधी आपण ही डाळ थोडीशी आहे ती दळून घेऊया। त्यात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे, चवीनुसार टाकायचे आहे, तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला जेवढं तिखट फिक्कं पाहिजे त्यानुसार। आता हे आपण पहिले मिक्सरला दळून घेऊ। अशा पद्धतीने ही डाळ मी पूर्ण दळून घेतलेली आहे, बघू शकतात अशी। आता हे आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये। आता ही चणा डाळ पण याच्यातच अख्खी जी आपण काढून ठेवलेली आहे ही वाली, तर ही पण यातच टाकून घ्यायची आहे। त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, जिरे टाकून घ्यायचे आहे 1 चमचा। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा टाकून घेत आहे। त्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा आहे भरपूर। त्यानंतर इथे मी थोडंसं बेसन पीठ टाकून घेत आहे, फक्त कोटिंग पुरतं। इथे मी मोठे गच्च एकदम भरून 2 चमचे टाकून घेतलेलं आहे। आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे चांगलं कालून घेऊया। थोडी हळद पण टाकायची आहे, आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया। आता यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे। हाताने भिजवायचं आहे, कारण की आपल्याला छान गोळा भिजवायचा आहे जास्त। आपण जसं भज्यांना पीठ भिजवतो किंवा वड्यांना तसं नाही भिजवायचं। अशा पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ते तुम्हाला 1 मिनिट दाखवते। हे अशा पद्धतीने आहे, म्हणजे हे भज्यांसारखं पण नाही आहे आणि आपण बटाटे वडे बनवतो त्याच्यासारखं पण नाही, आणि डाळीचे वडे करतो त्याच्यासारखं पण नाही। हे असं थोडंसं सैलसर आहे। आणि तुम्हाला जर असं तुमच्याकडून थोडं पातळ वगैरे झालं तर यात बेसन पीठ तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ते पण आपल्याला हे वेगळ्या टाईपचे खूपच वेगळे वडे आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशा क्वांटिटीमध्ये हे असं पीठ भिजवून घ्यायचं आहे, बघू शकता। हातातून पण लवकर पडत नाही असं घेतले। आता ते उकडून घेतलेले आहे, आता आपण मॅश करून घेऊया। बटाटे मॅश करून घेतले, त्याच्यात थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपण आता इथे मीठ टाकून घेणार आहोत। तर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे कच्चे हे उकडलेले बटाटे आहे, पण मी तेलामध्ये पुन्हा परतवलेले नाही। अशा पद्धतीने आता आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। अशा बटाट्याचे पॅटीस करून घ्यायचे आहे सर्व। अशा आता आपण सर्व पॅटीस बनवून घेऊया। अशा पद्धतीने आता मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहेत। आता इथे जे आपलं डाळ पण वाटून ठेवलेले आहे तर ती घ्यायची आहे, बघू शकता। एक घट्ट आहे, खूप पातळ नाही आहे, जशी वड्यांना आपण बनवतो तशी। आता एक घ्यायचं आहे हातावरती, अशा पद्धतीने सर्व कोटिंग त्या पॅटीसला लावून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी पण लावून घेतलं तरी चालेल। आता हे गरम तेलात सोडायचं आहे। इथे कढईत मी तेल तापायला ठेवले आणि पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने सर्व लावून घेतलेलं आहे। आता सर्व वड्यांना आपण पीठ लावून घेऊया पॅटीसला। असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पीठ चिटकणार नाही।
हे पहा, हाताला बिलकुल पीठ चिटकलेलं नाही आणि पॅटीसला अशी कोटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व कोटिंग मी आता करून घेतलेलं आहे. बघू शकता पुढून पण आणि सगळीकडून दाखवते पॅटीसला. आता पुन्हा हे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. बाकीचे पण पॅटीस आता आपण करून घेऊया. मस्त बघू शकता किती छान आपले वडे झालेले आहे. हे वडे म्हणजे आपण जे बटाटे वडे खातो त्याच्यापेक्षा कैक पट्टीने खूप वेगळे आणि चवीला खूपच भन्नाट आहे. चला तर मग आता आपण सगळे वडे करून घेऊया. आपले वडे छान तळणं झालेले आहे आणि बघू शकता भजे पण खूप छान त्याचे बनतात. हे बघा मी जवळून दाखवते. हे बघा अख्खी डाळ दिसू राहिली ना तुम्हाला, ही किती सुंदर दिसायला छान आहे. तर मैत्रिणींनो एकदा नक्की ट्राय करा. ही खूप खूप वेगळी रेसिपी आहे. आपण नेहमी बेसन पिठाचे वडे बनवतो त्याच्यापेक्षा कैक पट्टीने ही खूपच वेगळे आहे आणि चवीला खूप भन्नाट आहे. तर तुम्हाला वडा आवडतो की पाव वडा आवडतो मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मस्त त्यानंतर आपल्या मस्त हिरव्या मिरच्या छान तळल्या आहे. आता मस्त खा आणि मस्त राहा. चला तर मग झटपट तुम्ही पण बनवायचे आहे. मस्त उन्हाळ्याच्या आता संध्याकाळी छानपैकी हलक्या भुकेला. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पाव वडा आवडतो की वडापाव. बाय मैत्रिणींनो, मस्त खा आणि मस्त राहा.